हॅलो, मी डॉक्टर स्वाती, हेल्थ कोच. आज आपण पाहणार आहोत पोटाचा घेर म्हणजेच बेली फॅट वाढण्याची कारणे. बरेच जण म्हणतात मला वजनाचा प्रॉब्लेम नाही किंवा आजार काहीच नाही, फक्त एवढी ढेरी कमी करून द्या. पण फक्त पोटाचा घेर किंवा बेली फॅट कमी होणं म्हणजेच स्पॉट रिडक्शन खरंच शक्य नाही. त्यासाठी ओव्हरऑल हेल्थकडे लक्ष देणं गरजेचे असते. सातत्य ठेवावे लागते, संतुलित सकस आहार सुद्धा घ्यावा लागतो. बेली फॅट फक्त दिसण्यासाठीच कमी करणं गरजेचे नाही, तर इतर आजारापासून धोका कमी करण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. बेली फॅट हे खूप साऱ्या आजाराचे मूळ कारण आहे, जसे की हृदयरोग, डायबिटीज, काही प्रकारचे कॅन्सर, ब्लड प्रेशर इत्यादी. आणि आपण फक्त वजन कमी करण्याच्या मागे लागतो. बेली फॅट दोन प्रकारचे असते. पहिला प्रकार आहे सबक्युटनस फॅट, म्हणजे पोटाच्या त्वचेच्या खालील चरबी, म्हणजे पोटाची त्वचा आपण चिमटीत पकडल्यानंतर हातात येणारा थर, वळकट्या म्हणतो आपण त्याला, तर तो. दुसरा प्रकार आहे विसरल फॅट, म्हणजे पोटाच्या आतील चरबी. पोटात महत्वाचे अवयव असतात, त्याच्या भोवती जमा चरबीला पण विसरल फॅट असे म्हणतो, आणि ही चरबी सर्व आजाराचे मूळ कारण असते. दोन्ही प्रकारचं बेली फॅट हे नेहमीच धोकादायक असते, परंतु विसरल फॅट म्हणजेच पोटाच्या आतील चरबी ही जास्त धोकादायक असते. ही चरबी हळूहळू जमा होते व कमी होण्यास पण वेळ लागतो, परंतु सातत्य, संतुलित आहार आणि व्यायाम यांनीही बेली फॅट कमी करणे सहज शक्य आहे. तर आज आपण प्रथम पाहूयात बेली फॅट वाढण्याची 5 कारणे. यालाच मी 5S असं म्हणते, तर लक्षात ठेवण्यासाठी सोपं होईल. तर आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा बेली फॅट आणि लठ्ठपणा याचं प्रमाण वाढत आहे, आणि ही खरंच काळजीची गोष्ट आहे. तर या खालील 5 कारणापैकी कुठली कारणे आहेत हे प्रत्येकाने आपापले शोध घ्यावा व त्यावरील काम करावे. तर सर्वात पहिले कारण आहे सरप्लस कॅलरीजचा इनटेक, म्हणजेच अतिरिक्त कॅलरीजचे सेवन. आपण दररोज काय खातो याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. जर आपण अतिरिक्त कॅलरीज युक्त आहार म्हणजेच रिफाईंड फूड, म्हणजे ज्यामध्ये अति प्रमाणात साखर, मैदा, तेल वापरलेले पदार्थ खात असू, तर गरजेपेक्षा जास्त कॅलरी सेवन केल्या जातात व त्या न वापरल्यामुळे चरबीच्या स्वरूपात शरीरात साठवल्या जातात. बहुतांशी पोटाच्या ठिकाणीच साठवले जाते. त्यामुळे आहार सकस, संतुलित आणि ताजा घरचा असणे गरजेचे आहे. दुसरे कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बैठे जीवनशैली किंवा आळशी जीवनशैली. पूर्वी आपण बरीच कामे स्वतःच करत होतो. कामाच्या स्वरूपात आपण भरपूर हालचाली होत होत्या. आता सायन्सचा शोध लागला किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक कामासाठी मशीन किंवा माणूस रिप्लेस झाला आहे. दिवसभर पण आपण हालचाली भरपूर होत होत्या पूर्वी, परंतु आजकाल आपण 6-8 तास, कधी कधी 10 तास सुद्धा बसून असतो. जॉब सगळे डेस्कटॉप झाले आहेत, तसेच आपण दिवसभर बसलेलेच असतो. सकाळी उठल्यानंतर कमोडवरती, नंतर चेअरवरती, डायनिंग टेबलवरती, ऑफिस टेबल, सोफा, व्हीलचेअर, कार, बाईक असे आपण ऑल टाइम बसलेलेच असतो. आहार अति कॅलरीज आणि ऍक्टिव्हिटी कमी सोबत व्यायामाचा अभाव. पूर्वी कॅलरीज जरी जास्त घेतल्या तरी त्या कामाच्या स्वरूपात वापरल्या जात होत्या, परंतु आता तंत्रज्ञानामुळे जीवन खूप सहज सोपं झालं आहे. लॅपटॉपवरती काम करणे, वर्क फ्रॉम होम, मोबाईलवरती स्क्रोल करणे, लिफ्टचा वापर, म्हणजेच साध्या दैनंदिन हालचाली सुद्धा खूप कमी झालेल्या आहेत. तर तिसरा S आहे स्लीप डेप्रिवेशन, म्हणजेच गाढ झोपेची कमतरता. बेली फॅट आणि झोप याचा काय संबंध आहे? अनेक लोक चरबी कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम करतात, पण योग्य झोप घेत नाहीत. अपुरी 5 ते 6 तासाची झोप शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन वाढवते, त्याने पोटाची चरबी वाढते, हार्मोन इम्बॅलन्स होतात, त्यामुळे झोप कमी असल्यामुळे ग्रेलिन, भूक वाढवणारे हार्मोन वाढते
व लेप्टिन पोट भरल्याची जाणीव करणारे हार्मोन कमी होते. त्यामुळे सतत खाण्याची इच्छा होत राहते. अपुरी झोपेमुळे मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय स्लो होते. त्यामुळे शरीरातील आहार जास्त वेळ पचायला घेतो आणि कॅलरीज बर्न कमी होते. तसेच कमी झोपेमुळे स्ट्रेस ताण सुद्धा वाढतो आणि हाच चौथा एस म्हणजे स्ट्रेस आहे. चौथा कारण आहे स्ट्रेस म्हणजेच ताण. पोटाची चरबी वाढण्याचे कामाचे ताण, वेळाचे नियोजन, बौद्धिक आणि मानसिक ताण, व्यवसायाचा ताण, आजूबाजूच्या वातावरणाचं प्रेशर, एक्झामिनेशनचे प्रेशर, आर्थिक समस्या, भावनिक समस्या असे ताण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये होतो. या ताणामुळे शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन तयार होते व ते पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट वाढवण्यास कारणीभूत असते. ताण आल्यामुळे खाण्याची सवयी बदलतात. लोक ताण आल्यानंतर जास्त साखर, मीठ, जंक फूड खातात किंवा व्यसनाच्या आहारी पडतात. स्मोकिंग किंवा अल्कोहोल सेवन करतात आणि हेही कारण आहे बेली फॅटसाठी. त्यामुळे आणखी चरबी वाढते. तर ताणाचे नियोजन करणे सुद्धा गरजेचे आहे. तर यानंतरचा पाचवा एस आहे सेईंग नो टू स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड स्ट्रेचिंग. म्हणजे नेहमी आपल्याला सांगितलं जातं की वजन कमी करायचे तर कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग, सायकलिंग, रनिंग करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच वजन उचलण्याचे व्यायाम व ताणाचे व्यायाम म्हणजे योगा हे अतिशय प्रभावीपणे बेली फॅट कमी करण्यास मदत करतात. तसेच स्नायू मजबूत होतात. तुमचे स्नायूचे प्रमाण वाढते. जितके जास्त स्नायू तितके तुमचे शरीर जास्त कॅलरीज बर्न करतात. त्यामुळं बेली फॅट कमी करते. जर आपल्याला व्यायामाचे प्रकार माहिती नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक शेअर करते, नक्की पहा, ज्यामध्ये तुम्हाला कळेल की कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग म्हणजे काय ते, आणि त्यानुसार तुम्ही व्यायामाचे स्वरूप ठरवू शकता. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू वाढतात, शरीर मजबूत होते, हाडे मजबूत होतात, मेटाबॉलिझम वाढते आणि सर्व आजारांचे कारण असलेली बेली फॅट कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकार, डायबिटीज आणि इतर आजारांपासून धोका कमी होतो. तर हे 5 कारणे आहेत, म्हणजेच 5S. पहिला एस आहे सरप्लस कॅलरी, दुसरा सेडेंटरी लाईफस्टाईल, तिसरा स्लीप डेप्रिवेशन, चौथा आहे स्ट्रेस आणि 5वा आहे सेईंग नो टू स्ट्रेंथ अँड स्ट्रेचिंग वर्कआउट. तर तुमचे आरोग्य ही तुमचीच जबाबदारी आहे. तुम्हीच आहात तुमच्या शरीराचा शिल्पकार. तर वरील 5S पैकी कुठले कारण तुम्हाला तुमच्यासाठी लागू पडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ आणि मस्त राहा. धन्यवाद.